सांगली जिल्ह्यात संततधार वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी वारणा नदी दुथडी पुलबंधारे पाण्याखाली। सांगली जिल्ह्यात रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू झालेला असून शिराळा वाळवा तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। वारणा धरण क्षेत्रात 74 मिलीमीटर पावसासह सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झालेली आहे। रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वारणा नदी दुथडी भरून वाहत असून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने दिलासादायक चित्र निर्माण झालेलं आहे। शिराळा वाळवा मिरज पलूस कडेगाव तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता। सकाळी जत आटपाडी कवटेमहांकाळ तालुक्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली। वारणा धरण क्षेत्रात शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे रविवारी वारणा नदीची पाणीपातळी झपाट्यानं वाढत असून नदी दुथडी भरून वाहत होती। ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। वादळी वाऱ्यामुळे सोनवडे ते आराळा मार्गावर आराळा येथे मुख्य रस्त्यावर मोठी झाडे कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे। करंगोळी गुंडगेवाडी मार्गावर विजेचे 2 खांब उन्मळून पडल्यामुळे गुंडगेवाडी खोतवाडी काशीदवाडी एसलेवाडी आणि भाडूगळेवाडी या गावांचा वीज पुरवठा बंद आहे। वाळवा मिरज पलूस तासगाव कडेगाव खानापूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे। सांगली मिरज कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे वारणा नदीचे पाणी शिराळा वाळवा मिरज तालुक्यातील नदीकाठची सुमारे 150 हेक्टर शेतीत पाणी शिरलेलं आहे। चिकुर्डे येथील जुना पूल मांगले सावर्डे पूल कोकरूड रेठरे बंधारा पाण्याखाली गेला असून काही मार्गावरील वाहतूक बंद आहे।